Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रो, एमपीएससी स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला महिला आहे, माजी सैनिक आहे, खेळाडू आहे, इव्हन सध्याच्या काळामध्ये अनाथ जे काही आहेत त्यांना काही आरक्षणाच्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत. माजी सैनिकांच्या संदर्भात आरक्षण काय आहे? समांतर आरक्षण आहे का? वर्टिकल आरक्षण आहे का? का त्यांना केवळ वयोमर्यादेचंच आरक्षण देण्यात येतं किंवा सवलत देण्यात येते? आणि माजी सैनिक कुणाला म्हटलं जातं? माजी सैनिक याचा दाखला देण्यासाठी आपल्याकडे कुठली परिशिष्ट असणं गरजेचं आहे आणि कुठल्या अधिकाऱ्यांची परिशिष्टाला मान्यता असणं गरजेचं आहे, या थोडक्यात तांत्रिक गोष्टींचा आढावा आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला असेल तर तुम्ही 4 पद्धतीने मला थँक्यू म्हणू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून, 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. माजी सैनिक कुणाला म्हटलं जातं? ज्या सैनिकांना त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये, तरुणपणामध्ये आपल्या देशाची सेवा केली, ज्यांनी मिलिटरीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं, त्याच सैनिकाला ज्यावेळेस तो सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस त्याला ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड क आणि ग्रेड डी, ज्याला आपण गॅझेटेड, नॉन गॅझेटेड पोस्टही असं म्हटलं जातं, त्यामध्ये एमपीएससीने काही संधी दिल्या आहेत का आणि त्या संधी दिलेल्या कुठल्या, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आज महाराष्ट्राच्या संदर्भात किंवा एमपीएससीच्या संदर्भात जर आपण प्रवर्ग निहाळ आरक्षण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला अनुसूचित जाती, जमाती, एससी, एसटी, ओबीसी, एनटी 1, 2, 3, 4, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये जो काही सोशली अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास इन्क्लूड केलेला आहे, याच्यामध्ये कुठेही आपल्याला माजी सैनिकांसाठी काही आरक्षणाच्या फॅसिलिटी दिसत नाहीये. त्याचबरोबर आपल्याला जो काही मी तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो काही ऑनलाईन ॲप्लिकेशन येतं, त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जितक्या काही वॅकन्सी आहे त्या नवीन नियमानुसार आपल्याला मागील व्हिडिओमध्ये जर तुम्ही दाखला घेतला असेल तर आपल्याला हे जे काही सोशल आरक्षण म्हटलं जातं, की ज्याला आपण असं म्हटलं जातं की सोशल रिझर्वेशन असं म्हटलं जातं. सपोज हे जे काही अनुसूचित जातीचं आरक्षण आहे, ही जी काही कॅटेगरीज आहे याला आपण वर्टिकल आरक्षण असं म्हटलं जातं. आणि या वर्टिकल आरक्षणामध्ये जर परत आपण त्या आरक्षणाचे कंपार्टमेंट जर करत असेल किंवा आपण या पद्धतीने कंपार्टमेंट करतो, या 8 जागा आपण कशा डिवाइड केल्यात या पद्धतीने, त्याच अनुसूचित जातीमध्ये महिलांसाठी किती जागा आहेत हे आपण मेन्शन्स करतो, खेळाडूंसाठी किती जागा आहेत हे मेन्शन्स करतो, अनाथांसाठी किती जागा हे मेन्शन्स करतो. म्हणजे हे जे काही सोशल रिझर्वेशन्स आहे किंवा त्याला व्हर्टिकल रिझर्वेशन असं म्हटलं जातं, आणि या लॉजिकप्रमाणे हे जे काही तुम्हाला आडवं रिझर्वेशन दिसतंय म्हणजेच प्रवर्गामध्येच इन्क्लूड असणार आरक्षणातलं आरक्षण ज्याला काय म्हटलं जातं त्याला आपण हॉरिझॉन्टल आरक्षण असं म्हटलं जातं. मागील व्हिडिओचा जर दाखला घेतला तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल. याही ठिकाणी आपल्याला एक सर्व्हिसमॅनसाठी जागा दिसत नाही, परंतु म्हणजे याचा अर्थ एक सर्व्हिसमॅनला हॉरिझॉन्टल किंवा समांतर आरक्षण नाही का? तर त्यामध्ये एक अपवाद आहे. कुठला अपवाद आहे हा आपण नेक्स्ट स्लाइड्समध्ये पाहूया. आता हे जे काही मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये व्हर्टिकल आरक्षण आहे, व्हर्टिकल आरक्षणाच्या अंतर्गत जे हॉरिझॉन्टल आरक्षण आहे त्यामध्ये आपल्याला माजी सैनिकांमध्ये ज्यावेळेस तो माजी सैनिक, थोडीशी इमेज आपल्याकडे ब्लर दिसते, पण मी तुम्हाला या ठिकाणी थोडीसं सांगण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्याही लक्षामध्ये ही इमेज येऊन जाईल. तर या ठिकाणी आपल्याला जो काही माजी सैनिक दिसतो, ज्यावेळेस हा माजी सैनिक गट क आणि गट डी साठी ज्या काही एमपीएससीच्या पोस्ट आहेत त्यांना अप्लाय करण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेस त्याला हॉरिझॉन्टल आरक्षण किंवा हे साधारणपणे आपल्याला 15% दिलं जातं. ही एक अपवाद गोष्ट आहे. म्हणजेच माजी सैनिकांसाठी 2 फॅसिलिटीज आहेत.
एक फॅसिलिटी त्याला वयोमर्यादामध्ये दिलेलं रिलॅक्सेशन आणि दुसरं फॅसिलिटी फक्त वर्ग क आणि ड साठी त्याला दिलेलं 15% हॉरिझॉन्टल किंवा समांतर आरक्षणाची दिलेली फॅसिलिटी. आता नियमाप्रमाणे जे माजी सैनिक आहे, जे एमपीएससी साठी अप्लाय करण्याचा प्रयत्न करतात, दे नो व्हेरी वेल की माजी सैनिक कुणाला म्हटलं जातं. पण त्याही व्यतिरिक्त जे काही इतर लोक ही व्हिडिओ पाहत असतील किंवा जे काही सैनिक या फॅक्टरशी रिलेटेड असेल, त्यांना माजी सैनिक कुणाला म्हटलं जातं हे माहीत असणं गरजेचं आहे. माजी सैनिकालाच आपण या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याकडे काही ज्या काही गोष्टी आहेत, इमर्जन्सी कमिशनर ऑफिसर असं म्हटलं जातं, त्याला आणीबाणी असं म्हटलं जातं किंवा आपण त्याला शॉर्ट सर्व्हिस कमिशनर ऑफिसर असं म्हटलं जातं. तर या तिघांना महाराष्ट्र किंवा एमपीएससी हे गॅझेटेड ऑफिसर गट ए आणि गट ब या पदावर नियुक्ती करत असताना एक वयोमर्यादित सवलती देते. या ठिकाणी आपल्याला व्हर्टिकल आरक्षणामध्ये कुठलीही सवलत नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आता वयोमर्यादित काय सवलत आहे? जर आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर पाहिला तर माजी सैनिकांसाठी जर ओपन कॅटेगरीसाठी 38 इयर्स हे जर मॅक्झिमम जर एज असेल, तर माजी सैनिकांसाठी हे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं जातं. म्हणजे माजी सैनिक वयाच्या 43 वर्ष वयापर्यंत एमपीएससीच्या पोस्ट देऊ शकतात, हा त्याचा अर्थ झाला. आता माजी सैनिकांमध्ये कोण येतं की जे सैनिक जे लष्कर म्हणून ज्याला आपण कॉम्बॅटंट म्हटलं जातं, ज्यांनी खरंच मैदानावर लढलेले आहेत किंवा जे काही लष्कराच्या मेन ब्रांचला सपोर्ट करण्याचं काम करतात, लॉजिकल सपोर्ट करण्याचं काम करतात, परंतु ते फक्त 3 गोष्टीमध्ये आपली रेग्युलर आर्मी ज्याला आपण लष्कर असं म्हटलं जातं, नेव्हीमध्ये म्हटलं जातं आणि एअरफोर्समध्ये ज्या व्यक्तीनं काम केलं असेल त्यांना एक सर्व्हिसमॅन असं म्हटलं जातं. परंतु ज्या व्यक्तीनं पॅरामिलिटरी फोर्स जसं आपल्याकडे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे किंवा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे, या ठिकाणी जर काम केलेलं असेल, लोकसहाय्यक सेनेमध्ये जर काम केलेलं असेल किंवा जनरल इंजिनिअरिंग फोर्समध्ये तो मेंबर असेल किंवा तो सैनिक डिफेन्स सिक्युरिटीचा मेंबर असेल, तर त्यांना आपण एक सर्व्हिसमॅन हे गृहीत धरलं जात नाही. थोडक्यात एक सर्व्हिसमॅन जो कॉम्बॅटंट आणि नॉन कॉम्बॅटंट मध्ये आपल्या लष्करामध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये काम केलेला असतो, त्याला एक सैनिक असं म्हटलं जातं. त्याही व्यतिरिक्त माजी सैनिकांसाठी जी काही बेस्ट मेथड जे काही आहे की जी व्यक्ती आता रिटायर झालेली आहे आणि तिला पेन्शन मिळतंय, तोही माजी सैनिक येतो. परंतु जी व्यक्ती लष्करामध्ये काम करत असताना मे बी अशा पद्धतीनं आपण त्याला म्हणूया की ती अपंग झालेली आहे, मेडिकल ग्राउंड्सवर मिलिटरीची सर्व्हिस करत असताना ज्या काही गोष्टी त्याच्या हातात नव्हत्या, त्या कारणामुळे जर त्याला रिलीव्ह केलं असेल तरी देखील त्याला माजी सैनिक असं म्हटलं जातं. किंवा ज्या व्यक्तीनं रिक्वेस्ट केलेली आहे की आता मला माझ्या सेवेमधून रिलीज करा, परंतु रिलीज करत असताना मे बी रिलीज करण्याचं एक वन रिझन होतं, ज्या मिलिटरीच्या डिपार्टमेंटमध्ये तो काम करत होता त्या डिपार्टमेंटमध्ये आयदर शिफ्टिंग झालं असेल किंवा तेच डिपार्टमेंट आयदर कुठेतरी मर्ज झालं असेल या कंडिशन्समध्ये. त्यामुळे माजी सैनिक फर्स्ट कंडिशन्स जो आर्मीमधून रिटायर झाला आहे, दुसरी कंडिशन आपण पाहिली की ज्याचं रिटायरमेंट झाल्यानंतर ज्याला पेन्शन वर्किंग आउट होतं त्यांनाही आपण असं म्हटलं जातं, किंवा मेडिकल ग्राउंडवर जर एखाद्या सैनिकाला रिलीज केलं असेल तेही माजी सैनिक या कॅटेगरीमध्ये किंवा वर्गामध्ये मोडले जातात. आता दुसरी एक थोडीशी अनालॉजी आपण जर पाहिलं, एमपीएससी परीक्षेला कोण इलिजिबल आहेत, तर एमपीएससी परीक्षेला ग्रॅज्युएशन करताना जे फायनल इयरचे स्टुडंट असतात त्यांना आपण अर्हता प्राप्त असं म्हटलं जातं. पण कंडिशन काय आहे की हे फायनल इयरचे स्टुडंट पूर्व परीक्षा देऊ शकतात, परंतु ज्यावेळेस ते मुख्य परीक्षेला अप्लाय होतात इट इज व्हेरी इसेन्शियल त्यांनी ती फायनल इयरची एक्झाम क्रिएशन केली पाहिजे किंवा ती पास झाली पाहिजे. हीच ॲनॉलॉजी आहे की जे माजी सैनिक त्यांच्या वयोमर मे बी जे काही सैनिकांना प्रिस्क्राईब एक कालावधी दिले असतात त्या कालावधीपर्यंत त्यांना सैन्यामध्ये सेवा करावी लागते. मे बी काहींच्या ठिकाणी 10 वर्ष आहे, काहींच्या ठिकाणी 15 वर्ष आहे, त्या गोष्टी का आपण रिलीज जाणार नाही. परंतु जो सैनिक आता त्याच्या पिरियडमध्ये त्याच्या टाइम पिरियडमध्ये शेवटच्या वर्षाला आहे आणि जसा फायनल इयरला आहे आणि फायनल इयर झाल्यानंतर ती व्यक्ती आता सिव्हिलमध्ये जाणार आहे, तर त्याही
काही व्यक्तींना फायनल इयरला असताना किंवा रिटायरमेंटच्या शेवटच्या वर्षाला असताना एक सर्व्हिसमॅन म्हणून गणलं जातं, परंतु तेव्हाच तो एक सर्व्हिसमॅन होतो जोपर्यंत त्याची तो सर्व्हिस पूर्ण करत नाही. थोडासा रिलेटेड भाग जो आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. एक सर्व्हिसमॅन कोणाला म्हटलं जातं हीच गोष्ट आहे, की जो फायनल इयरला आहे आणि जो फायनल इयरला असताना तो मिलिटरी नंतर एम-पी-एस-सीसाठी एम्प्लॉयमेंटसाठी आपल्याला या ठिकाणी अर्ज करू शकतो. ही गोष्ट मी या ठिकाणी मेन्शन्स केली. दुसरा आता फायदा काय? माजी सैनिक असल्याचा फायदा काय? माजी सैनिक असल्याचा 2 फायदे मी तुम्हाला सांगितलं. एक तर त्या व्यक्तींना समांतर आरक्षणाचा फायदा मिळतो. पण समांतर आरक्षणाचा फायदा कुठल्या गटासाठी मिळतो? तर तो गट जो काही आहे क आणि ड. परंतु ज्यावेळेस हे माजी सैनिक गॅझेटेड अ पोस्टसाठी, गॅझेटेड बी पोस्टसाठी किंवा नॉन गॅझेटेड बी पोस्टसाठी अप्लाय करतात, त्यावेळेस त्यांना कुठल्याही आरक्षणाचा फायदा मिळत नाही. परंतु जो काही वयोमर्यादा आहे, त्या वयोमर्यादेचं त्यांना रिलॅक्सेशन मिळतं आणि रिलॅक्सेशन कधी आहे? 43 इयर्सपर्यंत. तो विद्यार्थी किंवा तो माजी सैनिक मे बी ओपन कॅटेगरीचा असेल, मे बी ही इज फ्रॉम द अनुसूचित जाती किंवा जमातीचा असेल किंवा इतर ओबीसी कॅटेगरीचा असेल, तर त्याला या ठिकाणी ही सवलत दिली जाते. सर्वात दुसरी गोष्ट अजून एक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, की जर त्या माजी सैनिकानं माजी सैनिक असल्याचा फायदा जर एकदा घेतला असेल आणि त्या फायदा घेऊन तो जर नागरी सेवेतील कुठल्या किंवा एम-पी-एस-सीतील क्लास ए किंवा क्लास बीच्या पोस्टचा जर फायदा जर घेत असेल, तर त्याला परत त्या लष्करी सेवेतील एक माजी सैनिक असल्याचा फायदा घेता येत नाही. अनलेस अँड अंटिल लष्करातून निवृत्त झाल्यानंतर तो सैनिक किंवा ते सैनिक जर खाजगी कंपनीमध्ये काम करत असतील, कुठल्याही सार्वजनिक उपक्रमामध्ये काम करत असतील, मे बी त्यांच्या कामाचं स्वरूप कंत्राटी स्वरूपाचं असेल किंवा कुठेही प्रायव्हेटमध्ये जर काम करत असतील आणि कदाचित त्यांना ती कंपनी किंवा खाजगी कन्सर्न ही बंद होणार असेल, तर त्या ठिकाणी ही अट शिथिल करण्यात आलेली आहे. अट काय सांगितली जाते, की माजी सैनिकाचा जो काही तुम्ही बेनिफिट घेत आहात, मे बी वयोमर्यादेच्या संदर्भात, तो तुम्हाला एकदाच वापरता येईल. परंतु खालील कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही माजी सैनिक झाल्यानंतर काम करताय, ते आस्थापन, ती स्वायत्त संस्था, तो सार्वजनिक उपक्रम किंवा त्या स्वरूपाची शासकीय सेवा ही तात्पुरती सेवेची जर असेल, तर त्यांना त्या ठिकाणी माजी सैनिक असल्याचा वापर परत करता येतो. ही गोष्ट मी या ठिकाणी नमूद केली. आता माजी सैनिक असल्याचा नमुना काय किंवा आपल्याला पुरावा काय द्यावा लागतो? पहिली गोष्ट मी पुढच्या स्लाइड्समध्ये तुम्हाला परिशिष्ट 8 दिलेला आहे, जे आपल्याला काहीही पाहण्याची गरज नाही. ऑटोमॅटिकली कन्सर्न अथॉरिटी आपल्याला दिली जाते. पण आपल्याला माहीत असलं पाहिजे, की परिशिष्ट 8चा नमुना काय आहे आणि जे काही परिशिष्ट 8 दिलेला आहे, त्या मिलिटरीच्या आर्मी असेल, नेव्ही असेल किंवा एअरफोर्स असेल, त्यातील जो काही प्रावधान किंवा आपण असं म्हणू सक्षम प्राधिकरण आहे, त्यांनी ते प्रमाणपत्र, त्या सहीचं प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं. पहिली गोष्ट परिशिष्ट 8 मधलं वयोमर्यादेचा जर त्या सैनिकाला फायदा जर घ्यायचा असेल तर. आणि दुसरी गोष्ट, तो जर सैनिक ज्या मी खाली कॅटेगरी मेन्शन्स केलेल्या विमुक्त जाती आहे, भटक्या जमाती आहे, ओबीसी आहे किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लास आहे, या वर्गातील असेल आणि तो एम-पी-एस-सीसाठी जर अर्ज करत असेल, तर त्याला इतर कॅन्डिडेट प्रमाणे देखील त्याला तो उन्नत आणि प्रगत गटात म्हणजेच नॉन क्रिमी लेव्हलमध्ये मोडत नसल्याचं सर्टिफिकेट त्याला द्यावं लागतं. म्हणजे माजी सैनिक असल्यासाठी त्याला 2 पुरावे गोळा करावे लागतील. तो जर ज्या काही कॅटेगरी मेन्शन्स केलेल्या आहेत त्या कॅटेगरीचा असेल, तर त्याला नॉन क्रिमी लेअरचा पुरावाही द्यावा लागेल. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा, जे काही परिशिष्ट 8 मध्ये दिलेला आहे, त्या पद्धतीने त्यांना तो पुरावा आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये, त्यातल्या त्यात ज्यावेळेस आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यावेळेस हा पुरावा चेक केला जाईल. हा जस्ट एक फॉर्म मी तुम्हाला परिशिष्ट अनेक्झर दिलेला आहे. आपली जी काही आपण असं मेन्शन्स करूया, एम-पी-एस-सीचा जो काही फॉर्म्स येतो किंवा एम-पी-एस-सीच्या वेबसाईटला गेल्यानंतर जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या इन्स्ट्रक्शनच्या शेवटच्या पेजवर तुम्हाला हे परिशिष्ट दिलेलं आहे. हे परिशिष्ट 8 एक सर्व्हिसमॅनसाठी आहे. 3 भागामध्ये डिवाइड केलं जातं. हा फॉर्म ए त्यासाठी दिला जातो, की जी व्यक्ती रिटायर्ड पर्सन झालेली आहे त्यांना हा सबमिट केला जातो. त्यातला फॉर्म नंबर बी परिशिष्ट 8 मधला त्यांनाच दिला जातो, की जो व्यक्ती आता फायनल इयरला आहे किंवा रिटायरमेंटच्या शेवटच्या इयरला आहे आणि त्यांनी एम-पी-एस-सी क्लास ए साठी किंवा क्लास बी साठी अप्लाय केलं असेल तर.
आणि परिशिष्ट 8 मधला फॉर्म सी अशा व्यक्तींना दिला जातो की जे इमर्जन्सी कमिशन सर्व्हिसमध्ये काम करतात किंवा त्यांचं कंप्लीट केलेलं आहे किंवा शॉर्ट सर्व्हिस कमिशन ज्या कॅन्डिडेटनी कंप्लीट केलेलं आहे त्यांच्या संदर्भात परिशिष्ट 8 आहे. आणि लास्ट क्वेश्चन राहतो की माजी सैनिक असल्याचा पुरावा कुठले सेक्शन अधिकारी देतात. जस्ट इट इज जनरल नॉलेजचा पुरावा किंवा असं म्हणूया की जे माजी सैनिक कमिशन ऑफिसर, थोडक्यात असं म्हणूया की सैन्य दलातला जसं आपली क्लास ए ची पोस्ट असते त्या पद्धतीने ग्रेड ए ची पोस्ट कमिशन ऑफिसर म्हणून काम जर करत असेल तर त्यांना माजी सैनिक असल्याचा पुरावा देण्याचा अधिकार, हे जे काही न्यू दिल्ली बेस तुम्हाला तिन्ही आपले आर्म्स दिसतात, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, त्या ठिकाणचे विशिष्ट खातं किंवा आपण म्हणूया डिरेक्टर ऑफ द पर्सनल इज रिस्पॉन्सिबल टू गिव्ह द हे सर्टिफाय देऊ शकतं की हा माजी सैनिक आहे आणि त्याला वयोमर्यादेमध्ये या पद्धतीने सवलत द्यावी. या व्यतिरिक्त जर तो माजी सैनिक थोडंसं आपण ज्युनियर कमिशन ऑफिसरचा जर असेल किंवा कमिशन ऑफिसरपेक्षा लो दर्जाचा असेल तर त्याला देखील हे सर्टिफिकेट देण्याचा जो काही अधिकार आहे तो मुख्यतः आर्मीच्या संदर्भात मी लिहिलाय रेकॉर्ड ऑफिसरच्या डिपार्टमेंटकडे असेल, नेव्हीच्या संदर्भात मुंबईला असा लिहिलेला आहे आणि एअरफोर्सच्या संदर्भात आपण हा एअरफोर्स रेकॉर्डच्या संदर्भात हा अधिकार दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रो, आज हा पार्ट समराईज करत असताना मोस्टली आज माजी सैनिकही एकदा सैन्यातील त्यांचा अनुभव झाल्यानंतर त्यांची अपेक्षा असते की मला सिव्हिल सर्व्हिसमध्ये जावं. तर सिव्हिल सर्व्हिसमध्ये जात असताना ह्या काही टेक्निकल गोष्टी त्यांना माहीत असणं गरजेचंच आहे की जेणेकरून त्यांना मिलिटरीमध्ये ज्या पद्धतीने सेवा केली तेच सेवा आपल्याला त्यांना भारताच्या संदर्भात करता येईल आणि दे आर द मोस्ट वेलकम. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.